मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः संतु मे जन्म जन्मनि। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। संन्यास आश्रम तशीची पीठाधिपती जलनंतर बेरोळ्ळी गांवांक तशीची गेरसोप्पा गांवांक आमी प्रप्रथम पंत आमी हांगा आगमन करत आसाची। हाजे पयले मस्त पंत आमी गेरसोप्पा बद्दल आयकल्लो आसा, शौंशी गांवचे बद्दल आमी हें केल्लो आसा। तेन्हेशीची आमी पूर्वाश्रमांत आशिल्ले तसले बेळगांवांतूच बेळगांव शहरांतू मस्तितले शौंशी शानभाग तांणी थंय व्यार उद्योग आनी करत आशिल्ले। सो तेन्ना तुलेन आमकां शौंशी शानभाग आयकून हें केलें आशिल्लें, किंतु केन्नाही शौंशी गांव जेव्हा पळोवचेक आमकां अवकाश मेळना। किंतु हे एक संदर्भांतू प्रप्रथम पंत आमगेलें वास्तव्य हांगाची आढळीत मंडळी अनेक पंतां तांणी आयिल्ले तेन्ना आमी कुमटा मोक्कामांत आशिल्ले तेन्ना मस्त पंत तांणी विनंती दवरिले की स्वाम्याले एक पंता गेरसोप्पा स्वाम्याले मोक्काम जावका म्हूण घेवन आमगेले लेकान एक 1.5 वर्ष 2 वर्ष जाल्ले उरताले। सो अनेक पंत तांणी आमगेले की विनंती दवरिले। खंयची कारणांतरान आमी एक कडे आमी मुक्काम दीत कडेर आतां आमी हे पंता पंचग्रामाक आमी अवकाशांनी मस्त करून घेवन दिले। कोडलमने जाले, बेरोळ्ळी जाले, आतां आमी हांगा गेरसोप्पाक येवन पावल्ले आसाची। तदनंतर आमी मुक्कावील हाका गोंयकारांक अवकाश दिवका म्हणून घेवन 1 म्हयनो आमी थंय मुक्काम आमी अवकाश करून घेवन दिल्लो आसा। संपूर्ण आताची इतिहास सांगिल्लो तेन्ना प्रास्तावीक विशयांतू हे देवस्थानाचे इतिहास सांगले की लागीं 85 वर्सां पयलीं तुलेन हांगा देवस्थान आशिल्लें। कडेरी कशी जीर्णोद्धार कार्य जालें। तदनंतर आतां हालीं म्हूण घेवन सांगतना एक 9 वर्सां पयले 4 वर्ष आनी 4 वर्ष 8 वर्ष जाता। फाल्यां तुलेन 2025 लागता। सो त्या लेखान आमी 9 म्हूण घेवन सांगले। कित्याक की म्हळ्यार 9 वर्सां पयले 2016क आमगेले प्रिय गुरुवर्य स्वाम्यांनी हांगा येवन घेवन पुनः प्रतिश्ठा कार्यक्रम करूसून दिले म्हूण घेवन आतां सांगले। सो आतां आमी हरशींची लॅक करता आशिल्ले कसं न्हय कितें म्हूण घेवन, किंतु कशी एक देव योग्य समयाचेरी हांगा मुक्काम दिल्ले म्हळ्यार कितें आमी सांगत आसाची। 2016 जर तुमी संख्या जर तुमी ताका हें केल्यार 2 + 1 3 जाता, 3 + 6 9 जाता। आनी फाल्यां कसं न्हय नवीन वर्ष चाल जाता 2025 जर ते तुमी ॲड केल्यार थंय वयकेची 9 जाता। 2 + 2 4, 4 + 5 9 ते आमकां सुताची कसं आमकां चड हें ना। थंय वयकेन 9 आतां वयकेची 9 आमी कितले वर्सां नंतर वापस संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठा स्वामी वापस हांगा कितले वर्सां येता 9 वर्सां नंतर वापस स्वामेल हांगा आगमन जाता आसा। सो त्या हाजेन दृश्टिकोनार 9 संख्या उठूंक मेळूंक घेवन आयिल्लो आसा। ते न्हयशीची रायाले विशयांनी सांगले। राणी चन्नभैरा देवी हिगेल कालांतू मस्तितले अभिवृद्धी कार्य जाले। कशी एक डेमोग्राफी कशी चेंज जाता म्हळ्यार कितें तरी हेची एक निदर्शना। पयले कालांतू आमगेले म्हालगडे खंय न्हंय आशिल्ले थंय तांणी वचून घेवन तांणी वास करता आशिल्ले। आतां पळया तुमी प्रति एक पंचग्रामांत आशिल्ले तसले एक देवस्थान पळया तुमी। होसाड पळया येद्राक न्हंय आसा। गेरसोप्पा पळया हांगा येद्राक न्हंय आसा। कोडलमणे पळया थंय तुमकां न्हंय मेळटा। हेग्गार देवस्थान आसा थंय न्हंय आसा तुमकां। बेरोळ्ळी पळया थंय थोडे सकयल गेले फुडें न्हंय मेळटा तुमकां। सो प्रति एक कडेन म्हालगड्यान केन्ना पोर्चुगीज की ना गोवा तुल्यान आयले
त्यांनी देवस्थान उठू खंय बांधले की म्हणारी न्हंयचे धडिरीची लागी लागी आशिल्ले कडेची बांधले कडेरी त्याची जलमार्गातुल्यानची व्यापार आणि चाल करचे जाले एक कालांतू आता ती राणी सांगेल न्ही राणी चन्नभैरा देवी तिगेल कालांतू गेरसोप्पा एक राजधानी जावन गेन आशिल्ले एक 5 शतमान पयले ह्याची गेरसोप्पा कसन जावन आशिल्ले राजधानी जावन गेन आशिल्ले साळवर म्हणून गेन तांणी आशिल्ले तांणी हे संपूर्ण देश तांणी आळविके करता आशिल्ले तेन्ना गेरसोप्पाकची तांणी राजधानी म्हणून केले तांणी आतां सांगिल प्रमाणे मीर आनी हांगा तुलेन एक्सपोर्ट जाता आशिल्ले तसले एक संदर्भ आशिल्ले त्यातून एक गेरसोप्पाक तितलेक राजधानी म्हणून घेवन एक नामांकीत आशिल्ले की तूं 5 शतमानानंतर होन्नावर तालुकाचे एक ग्राम म्हणून घेता आसत 5 शतमाना पयले राजधानी आणि 5 शतमानानंतर एक होन्नावर तालुकाचे एक सान ग्राम म्हणून घेता आसा म्हळ्यार कितलेक बदलावण जाल्या म्हणून घेणे 5 शतमानान कशी एक बदलावण जाल्या म्हणून घेवन आलोचन केले रिची कशी एक आतां पळया खंय रोड आसा खंय हायवे आसा थंय घर जाता थंय फ्लॅट जाता थंय देवस्थान जाता न्हंयचे लागीं एक देवस्थान वयके येना आतां केन्ना तरी पळयलें हांवें न्हंयचे लागीं खंय तरी देवस्थान आयिल्लें एक परमिशन मेळना आनी परमिशन मेळ्ळ्यार वयके कोणें थंय बांदनाची कित्याक की म्हळ्यार फाल्यां उदक वयर येता आनीक येता कसन म्हळ्यार आतां लोक खंय वता आसा की म्हळ्यार खंय रोड चड जाता खंय हायवे येता थंयची उठू अभिवृद्धी जायतच विना न्हंयचे लागीं कसनय अभिवृद्धी ना म्हळ्यार कशी लोकाले विचारधारा कशी कशी मुखार मुखार आतां सांगलें की पुनः गतवैभव गेरसोप्पाक जावका म्हणून घेवन आतां तांणी मागणी केल्या तशी जावका म्हळ्यार उट्टू आमगेल समाजात लोक उट्टू लोकांना वापस हांगा येवका तेन्ना मात्र गतवैभव वाडोवचें जाता आमी आशिर्वाद केले उठू भई किंतु जन सोण घेवन वापस हांगा येताच वे म्हणल्यार प्रश्न उट्टू लोक आतां बेंगलोर गेले केलो लोक मुंबय आसाची केलो लोक बेळगांव आसाची उट्टू लोक शहराक पाविल्लो आसा शहरांतल्यान वापस आमगेल जनान हांगा आयले म्हळ्यार तेन्ना देवाल वैभव वयके वाडता तशी आमगेल वैभव वयके वाडयता किंतु आतां तशी करचें जातवे म्हणलो प्रश्न येता कित्याक की म्हळ्यार आतां आमी ताका वग्गून गेल्लो आसा बदलावण करचें जायना आतां पयलीं उट्टू लोक मासोल आनी वांटोवचे आसले रगड्यार बसता आशिल्ले आतां फाल्यांक आमी जर सांगलें उट्टू लोकांना रगड्यार बसून मासोल वांटोवचें म्हळ्यार तर मिक्सर कसं न्हय आतां उट्टू लोक ग्रायंडर आयले मिक्सर आयले फाल्यां स्वाम्यान सांगलें आशिर्वाद करका उट्टू लोकांना रगड्यार वांटू का म्हणून घेवन फाल्यां खंयच्याही बायल मनशांक घेनाची नाका मारया गेल्यार स्वाम्यांनी कसं तरी सांगताले आतां खाली रगडी सांगलें फाल्यां बांयचे लागीं वचून घेवन उदक हाड म्हळ्यार आतां कोळसो उबारचें जायना उट्टूची मुन्सिपल उदक आयले पण इतल्यांनी बदलावण जायत गेला खाली तुमकां म्हूण न्ही स्वाम्याक वयकेची अशी अवलंबून करून घेवका पळय पयले मठान तूं एक अशी आशिल्लें की उट्टू लोकांन सकयल बसून घेवन जेवण करचें आशिल्लें एकल्यान वयकेची खुर्ची हे ते कसनय नाशिल्लें मठांत वयके वेवस्था नाशिल्लें खरें सांगता जाल्यार कडेरी कालमान गेलतना अशीची स्वाम्या लेगीत विचार पावले अरे तो या ना मुरे कसन जालें कितें जालें ना स्वाम्यानो हांगा मठ आयल्यार सकयल बसून घेवन जेवण करका ताका गांठी दुखी ताका बसून घेवन जेवण करचें जायना त्या निमित्तान तो हांगा येवचेक तितकें हें जाता मनाक म्हळ्यार आयल्यार बसून घेवन जेवचेक जायना आनी मठान तें वेवस्था ना सो वेवस्था ना म्हळ्यार कुडे त्या प्रमाण तो चलता आसा कित्याक म्हळ्यार म्हाका थंय वेवस्था मेळना हांव थंय गेल्यार कशी मागेल कितें तरी एकल्याक विंगड करचें म्हळ्यार समजायना म्हणून अशी हे केलें कुडे कडेर कालमानान आमी वयके बदलता येवका पळय आतां खुर्ची आयले आतां टेबल आयले आतां रावंड टेबल आयले उठ्ठू जाल्यार आतां त्या रितीचे आतां वेवस्था करका म्हळ्यार कितले स्वाम्याक वयकेची कालमाना प्रमाणे तक्क जावन घेवन तांणी वयके बदलावणेक ताका अनुमती दिवची पळय पयले भायर वचून येन खंयचे तरी शुद्धाचार शौच इत्यादी करचे आसले भायर वचका आशिल्लें भितर कांय नाशिल्लें भितर कांय ना स्वाम्याक वयके तेचीची लोकांक मात्र न्ही स्वाम्यान वयके भायर वचून शौच इत्यादी करून भितर आयले नंतर आचमन करून न्हू भितर प्रवेश करका आशिल्लें
म्हळ्यार इतले एक तरेचे एक परंपरा आशिल्ले. किंतु आज कसं नाही, कसं चेंज जाला म्हळ्यार देवा मात्र आमी विसरला. आमी कसनेच आमगेले बदलावण जाल्यार वेगळी त्या देवाक एक विसर का म्हणले बदलावण काय ना नारे आमी गेलसो देवाक उरगास करचे बदलावण करे आत विंगड ना. तेन्ना शतमाना वेगे तेन्ना गेलसो लक्ष्मी वेंकटरमण देवा मानता आशिल्ले आनी आत्ते वैकेची तितलेच भक्तीना पंचपर्वादीक असताना लोक हांग घेवन गेलो तांगेले यथार्थ नाजे यथाभक्ती यथामती कितले जाता तितले यथानुशक्ती ताणें हांगा सेव करून येतात. आतां राणी चन्नभैरा देवीले विशय सांगतना तिका कसकी एक दिसून गेलो 3 वैके कसकी एक दान धर्म कसकी केले. तिका कसन संबंध असा, तिका जावक आशिल्ले काळ मेणसू मात्र, काळ मीर म्हळ्यार पुरो तिका ते मेळ्ळे एक्सपोर्ट केल्यार तिगेले वाणिज्य व्यापार झाले. किंतु ती एक राणी जावन घेवन आसल्यार वैकेची देवाक जर कसं नाही तरी बरें केलें म्हळ्यार तेन्ना मात्र मागेल्या व्यापारांत बर जाता म्हणून तिक वैके एक राणीक वैकेची तिका ह्या देवा वयरी तितले एक नंबीक आसा म्हळ्यार तेन्ना आमकां वैके कितले त्या देवाचेर नंबीक दवरका म्हूण घेवन तिगेले हे एक आयची इतिहास सांगिल हांतूची कोण घेवन वता. ती एक व्हड राणी, तिका जावक आशिल्ले काळमीर मात्र एक्सपोर्ट केल्यार जालें विशय. किंतु तिक वैकेची हांग येवन गेनू देवस्थाना येवन 3 वैकेच हांग कसं नाही तरी एक मूल निधी की नाजाल्यार तिणें एक दान धर्म केल्या म्हळ्यार तिक वैकेच हांग देवा बद्दल कितले काळजी आशिल्ले त्या देवान कशी तिक बर केले हेचीची तिगेले इतिहासांत कोळंगेन वता. देवा लेगी अशी काय नाही की होडोड सेव केल्यारीची देव संतुष्टीत जाता, भांगर दिल्यारी संतुष्टीत जाता, रुपी दिल्यारी संतुष्टीत जाता, होडो हवन केल्यारीची संतुष्टीत जाता. कसं नाही नाका. न देव तोषणम व्रथा म्हणून सांगितलं असा. देवाक संबंधित जावन गेनू खंयचेय तरी तुम्ही एक कार्य केलं म्हळ्यार ते खंयचे रितीर व्यर्थ जायना म्हणून लेखले. आमी लेखताची कसन प्रदक्षिण रे एक प्रदक्षिण काळ्याक कसन ते एक प्रदक्षिणेक वैके म्हत्व आसा. खाली प्रदक्षिण न्ही, अर्चकांनी आरती करताना ते आरती पळयल्यार वैकेची तुमगेल कितलीकी पाप राशीची उठूची हे जावन घेवन वता म्हणून सांगले. किंतु आज कसन जालें की म्हळ्यार ते देवा आरती दाखयतना उठलोक दोळ धांपून बसताचे. ॲक्च्युली आरती करताना दोळ भोर घेवन आमी देवाला आरती पळोवंक घेवका, किंतु आमी ते आरती करताना उठलोक दोळ धांपून घेताचे. तर पापराशी कशी कमी जाता. तेतकून केन्ना ही आरती करत असताना आमी दोळ भोर घेनू देवाक आरती जाल्ले पळोवंक घेनू ते देवा आरती घेतील जर घेतल्यार आमगेले उठू पापराशीची नाश जाता म्हणून म्हालगड्यान सांगले. त्या निमित्तानं केन्नाही देवा लेगी आमी आरतीनी जाताना दोळ भोर घेनू देवाला आरती पळोवका म्हणून सांगले. त्या न्हयशीची आमकां इष्टदेव आमकां प्रत्येक देवस्थानां पळया हेग्गार थंय वेंकटरमण आसा, कडेरी बेरोळ्ळी पळया थंय वेंकटरमण देव आसा. खंय खंय वचाची मस्त कडेन तुमकां दिश देव म्हळ्यार आमगेलो लक्ष्मी वेंकटरमण देव. कितें की म्हळ्यार ते वेंकटेश म्हणून आमी सांगताचे ताजे त्या शब्दा अर्थ ते आसा. वेम म्हळ्यार पाप, कटती म्हळ्यार नाश करतालो. वेम म्हळ्यार पाप, कटती म्हळ्यार नाश. पाप नाश करतालो तूं वडेय ईश जावन घेन आशिल्लो तसलो देव म्हळ्यार तसलो वेंकटेशू म्हणून सांगिल्लो आसा. त्या न्हयशीची 5 अद्री आमी सांगताची, वेंकटाद्री अंजनाद्री अशी म्हणून आमी सांगताची. ते वेंकटाचल पर्वताचे कसं नाही महात्म्य सांगताना एक संदर्भ येता. तागेल मस्त तितले ताणें पाप केल्लो उरता. ते केल्लेलो उठू पाप ते वेंकटाद्री चमकून घेवन वचून थंय चमकल निमित्तान थंय पाप हे सांगिल्ले निमित्तान सर्व ही पाप नाश जाल्या म्हणून वैकेची येता. तशें आसतना तसल त्या वेंकटरमणाक कलो वेंकटनायक म्हणून सांगिल्लें आसा. कलियुगांत तूं तारक देव जावन घेवन आशिल्लो तसले वेंकटरमणाल उपासन करका म्हणून सांगिल्लें आसा. त्या निमित्तानं आमगेले वैकेची परंपरेंत आमकां मेळिल्ले रामदेव, तदनंतर जीवोत्तम तीर्थ स्वाम्यान हाडिल्ले तसले विठ्ठलू, हे 2 आमगेले मुख्य देव आशिल्ले. कडेरी मुक्कावील स्वाम्यान हे कोण कडेरी वासुदेव एक हाडेले म्हळ्यार वासुदेवाक प्रतिष्ठापन केलें मंडणांतू. कितें की म्हळ्यार केन्ना गत जालें
म्हळे केन्नाय स्वाम्याल गत आनी जाता वासुदेवादिक चतुर्मुर्तीले स्मरण जावका तेन्ना चार मुर्तीले वासुदेव प्रद्युम्न संकर्षण अनिरुद्ध ह्या चारय देवाले उपासन करता आसतना एक संदर्भ येता तेतकून आमगेले मठ परंपरेंत एक वासुदेवाल मूर्ती एक दवरले तदनंतर मुकावील स्वामीन आयल तेन्ना व्यंकटरमण वैक्याची रुपे व्यंकटरमण देवाक हांगा मंडनांत दवरून घेतले पयलीं आमगेले मंडनांत आशिल्ले रामदेव आनी विठ्ठल मात्र कडेर कडेरी स्वाम्यान कडे वासुदेव आयले कडेरी व्यंकटरमण देवाक प्रतिष्ठापन केले ज्ञानाभिवृद्धी जावका म्हणून वेदव्यासाक वैकेचे हांगा दवरले लक्ष्मी नारायणाक दवरले सो अशी एक 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 स्वाम्यान तांगेल आराध्य जावन घेवन एक एक हयग्रीव ज्ञान विशेष प्राप्ती जावका म्हळ्यार कितें तरी हयग्रीवाक दवरून घेतले सो अशी एक 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 संदर्भारी एक एक स्वाम्यांनी एक 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 देव तांणी हांगा प्रतिष्ठापन केल्या मंडनात तंतू आमगेले व्यंकटरमणाक वैके रुपे व्यंकटरमण आमगेले देवा मंडनांत तुमकां पळोवचेक मेळटा सो पयलीं नाशिल्ले कडेन मुकावील स्वाम्यान थंय प्रतिष्ठापन केलें म्हळ्यार इतले व्यंकटरमणाक चोळून घेवन आयिल्ले तसले आमगेले हे परंपरा तसले एक परंपरेक आज पर्यंत संवशी की गेरसोप्पाची की ना जे अन्य गांवचे लोक हांगा अत्यंत भक्तीपूर्वक जावन घेवन देवाक चोळून घेवन आयिल्ले आसाची आनी आयच्या दिवसाक स्वाम्याल हांगा आगमन जाता आशिल्ले निमित्तान अत्यंत हृतपूर्वक जावन घेवन तुमी स्वागत केलें हाजे पयले ब्रिजारी केन्नाय स्वाम्याक स्वागत जालें ना हेचीय फर्स्ट टायम ब्रिजारी स्वाम्याक तुमी स्वागत केलें हाजे पयले आमगेले गुरुस्वाम्यान आयले तेन्ना स्वागत इत्यादीक जालें ना म्हणनाचें आमी किंतु त्या सायडा तुलेन येवका नगर बस्ती केरी तुलेन ना जे मण्णीगे तुलेन थंय तुलेन येवक आशिल्लें किंतु हे दिका तुलेन अशी एक भव्य मेरवणिगेचेरी स्वाम्याक ते ब्रिजार दांटून घेवन हाडचे हेची प्रप्रथम जावन घेवन प्रप्रथम पंत स्वामी हांगा येताना तुम्ही भव्य रितीर स्वागत केलें ते स्वागत इत्यादी केले बद्दल आमी संतोष व्यक्त करताची तशीची मुकाविले दिवसांतू एक स दिवस स्वाम्याल हांगा वास्तव्याचे संदर्भारी अनेक धार्मिक अनुष्ठान इत्यादी हांगा दवरिल्लें आसा महाविष्णू याग दवरिल्लो आसा देवाले संप्रीती कितेरी तेही महाविष्णू याग देवाल अनुग्रहान रामदेव वीर विठ्ठलाल अनुग्रहान अत्यंत बरे रितीर घडतशी देव अनुग्रह करतालो आनी बरे रितीर देव चलूसून दिता म्हणून ह्या संदर्भार आमी आशिर्वाद करताची तशीची सर्वही जन 9 वर्सां नंतर वापस स्वाम्याला मुक्काम हांगा प्राप्त जाल्लो आसा त्या संदर्भारी सर्व लोकांना रामदेव वीर विठ्ठलाले तशीची व्यंकटरमणाल सेव करता आसले सद अवकाश तुमकां प्राप्त जाल्लो आसा हांतू तुमी सहभाग जाता म्हणून घेवन आमी हांतू विश्वास दवरिल्लो आसा तशें आयच्या दिवसाक वापस तुम्ही पुनः स्वागत इत्यादी केले बद्दल आमी संतोष व्यक्त करताची देव सगळ्यांक बर घडवो तुमगेले घरांतू तुमी करता आसले उद्योग वेवसायांतू तशीच आमगेले हे लक्ष्मी व्यंकटरमण देवस्थानाचे प्राकारांतू अर्चक मंडळी तांगेले वैयक्तिक जिवनांतू तशी हे गेरसोप्पा पेंटेंतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेले आशीर्वाद परभाषणाचे आमी मंगल घडयताची श्री कृष्णार्पण